ज्यांचा रोटा लागत नाही जमिनीत खाली त्यासाठी काय केलं आहे मित्रांनो आपण हे पाहू शकता तुम्ही अशा इथं मध्ये ब्लॉकला आपल्या शेवटपर्यंत आणि शेवट तुम्हाला रोटा कसा सेट करायचा ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्याला 2 लिटरचं ॲव्हरेजला फरक पडेल 1 किंवा 2 लिटर सहज पडेल। नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे आपला। मला एक आज 8 एकर रोटा मारायला आहे आणि तेवढी सरी पाडायला आहे। 2 ट्रॅक्टर आहेत आपल्याकडं। आता मी चाललोय रोटा मारायला पुढे। स्वराजला रोटा आहे आणि ते सरी पाडायला येणार आहे। किती वेळात एवढं काम होतं आहे आपलं आजच्याला, चला पाहूया मित्रांनो। आपण आलोय शेतात। आता हे एक एकर आहे। आताचा टाइम मित्रांनो, आपण शेतात आलोय। आता हे 1 एकर आहे। या बांधापासून 1 एकर आहे या कोपऱ्यापर्यंत। आता 8:40 झालेत। आता पाहू किती वेळात होतं 1 एकर। मित्रांनो, होत आलाय आपला रोटा, थोडासा राहिलाय 2-3 मोडणं। आता 9-10 झाले। हो आडे मोडणं घेऊन किती टाइम होतोय जरा मित्रांनो। झालंय आपलं 9:28 झालेत आता, म्हणजे कंप्लीट आपल्याला 1 तासभर गेलंय ते। 2 मिनटं कमी 40 झाले कंप्लीट 1 तासभर रोटा गेलाय। रोटा झालाय। आता आपण दुसऱ्या शेतात चाललोय दादा। तिथं 2 एकर आहे, परत दुसऱ्या ठिकाणी 2 एकर आहे। मित्रांनो, आलोय आपण दुसऱ्या शेतात। पहिलंच मोडाने आपलं चालू केलंय आपण। हे 2 एकर आहे। त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पट्टे आहे 2 एकर। याला पटकन मारून मित्रांनो, हे आपलं स्वराज आहे 960। सर्वांचं म्हणणं आहे की हा फेल मॉडेल आहे, पण मित्रांनो हे ॲव्हरेजला खूपच छान आहे। माझं 3 लिटरमध्ये असं 1 एकर निघतंय माझं रोटा। हा मी रोटा मारलाय आता। आणि कशा पद्धतीने माझ्याकडे कोणता रोटा आहे, माझ्याकडे हा जाधव लेलंडचा रोटा आहे। हा गिअर ड्राईव्ह आहे, त्यामुळे हा रोटा खूप छान चालतो। ट्रॅक्टर लोडवर येत नाही। 17-18चा त्याला गिअर आहे। चला तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपला रोटा सेट पाहिजे। मित्रांनो, तुम्ही रोटा पाहू शकता माझा कसा आहे। एकदम सरळ आहे, असा एकदम सरळ आहे। पुढून मागं पडला नाही मागं पडलेला नाही किंवा जास्त खाली पण नाही। या पद्धतीने आपण ही टापलिंग असते आपली, ही टापलिंग असते। ह्या टापलिंगला आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं, जेणेकरून आपला ही बॉटम आहे रोट्याचा, हा बॉटम आहे। हा बॉटम एकदम फ्लॅट एकदम सरळ पाहिजे ना, असा की पुढून उचलायला बी नको आणि खाली पण नको। जेणेकरून काय होतं, आपलं जे रोट्याचे ब्लेड असतात, ही रोट्याची ब्लेड असतात, ही जमिनीमध्ये आदळताना पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आदळून पुढं आदळत नाही, माती काढून पुढं जातो। आणि आपला जर हा रोटा पुढून जर असा उचलला असला मागं, तर ते जमिनीवर आदळत चालत येत, जेणेकरून आपलं ट्रॅक्टर लोडवर येतं आहे। त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज कमी येतं आहे आणि तो खाप लोडवर बी चालतो आहे आणि जमिनीत पण लागत नाही आणि नुसता धडधड करतो आहे। त्यासाठी आपल्याला हा मेन काम तर आपल्याला हेच आहे। यावरच आपलं मायलेज कमी जादा होऊ शकतं। आणि ज्यांचा रोटा लागत नाही जमिनीत खाली त्यासाठी काय केलं आहे मित्रांनो आपण, हे पाहू शकता तुम्ही। अशा इथं आता माती लागली होती, आपण इथं एक दात कट केला होता आणि तो दात आपण बसवून घेतलेला आहे। आणि त्याच दाताचा उरलेला तुकडा आपण खालच्या साईडनं लावलेला आहे इथं। म्हणजे कारण की काय होतं, हे पुढं जर घुसत चाललं तर आपली रोट्याचं ते खाली जातं आणखीन, आणि रोटा आपला अजून खाली जातो। आदळापट होत नाही। कडक रान आलं तरी त्याच्यात रोटा लागतोय आपला। हा आपला रोटा आहे। मी तुम्हाला चालून पण दाखवतो रोटा कसा चालवतो, एकदम साफमध्ये चालवतो, आदळत नाही, काही नाही। मित्रांनो, तिसऱ्या वावरात आलोय आपण। ही 2 एकर मध्ये 2 एकर आहे।
मोडा नाही आपल्या ह्याच्यात. तर पाहू किती वेळ होतोय. चला ब्लॉकला आपल्या शेवटपर्यंत पहा. मी शेवट तुम्हाला रोटा कसा सेट करायचा ते तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला 2 लिटरचं ॲव्हरेजला फरक पडेल. 1 किंवा 2 लिटर सहज पडेल. मित्रांनो आलाय रोटावर, शेवटचा मोडा आहे, सगळा रोटा झाला आहे. शेवटचं मोडा आहे आपलं. आणि आता 11:55 झालेत. बाहेर निघतो वरतीकडे साईडच्या आडी मोडाना, या साईडच्या आडी मोडाना राहिली. चाललाच आहे. 5 एकर रोटा होत आलाय. एवढं झाल्याच्या नंतर 5 एकर होईल. मित्रांनो आपण घरी आलो आहेत आत्ताच. आपला ट्रॅक्टर लावलाय आणि आपण घरी आलोय. आता वाजले 12:30. आपला 5 एकर रोटा झालाय. आपलं ट्रॅक्टर ती लावलंय तिथं. आणि आता मी जेवण करतोय आणि मग परत जाणार 2 एकर राहिला त्या रोटा. आणि सरी पाडायला आपलं पाठीमागे ट्रॅक्टर चालूच आहे. आपण 4थ्या वावरात आलोय. ही बी 2 एकराची पट्टी आहे. पाहू शकता तुम्ही, ही 2 एकराची आहे. हे 2 एकरातलं होत आलंय, निम्मेच्या वर झालंय. एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला परत दुसरीकडे अजून 2 एकर रोटा आलाय. परत उसातला शिव मारायला जायचंय. 7 एकर रोटा होत आलाय.